नमस्कार सगळ्यांना. आज 17 डिसेंबर. तर आत्ताची एक मोठी न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आहे. ती खुशखबर काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तसेच सरकारचं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणीसाठी डबल गिफ्ट जाहीर केलेलं आहे. ते गिफ्ट काय असणार आहे? योजनेबद्दल नक्की काय मोठा निर्णय झालेला आहे? ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा. बघा, आता सगळ्याच महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार. आतापर्यंत महिलांना 5 हप्ते मिळालेत, पण डिसेंबरचा हप्ता कधी येणार हे सगळ्यांना लक्ष लागले आहे. कारण आता नोव्हेंबरचं जे आपलं निवडणुका झाल्या नोव्हेंबरमध्ये, त्याचं इलेक्शनचा रिझल्ट पण लागला, पण अजूनही पैसे नाही आले. कारण आधीच सांगितलं होतं की निवडणुकाचा जेव्हा रिझल्ट लागेल तर तिथून दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला पैसे यायला चालू होतील, पण पैसे काय आले नाहीत. त्यामुळे सगळ्या महिलांचं लक्ष लागलं की आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार किंवा ज्यांचे हप्ते बाकी आहेत त्यांचे हप्ते कधी येणार. ते सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण महत्त्वाचे जे आहेत मुद्दे आहेत ते इथं मांडलेले आहेत सरकारने. ते काय असणार आहेत ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्त असेल लाईक आणि शेअर करा. ठीक आहे. नक्की काय जाहीर केलेले सरकारने, काय योजनेबद्दल मोठा निर्णय घेतला आहे ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती. बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद. म्हणजे आता तुम्हाला पैशांची तरतूद आहे 1400 कोटींची, म्हणजे पुढचं फ्युचरचं त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे. आर्थिक जी तरतूद आहे ती करून ठेवली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे कन्फर्म येणार आहेत. कारण त्यांनी आता पैसे जे आहेत लाडक्या बहिणीचे ते वेगळे काढून ठेवणं चालू झालेले आहेत. 1400 कोटी त्यांनी पैसे जे आहेत ते बाजूला काढलेले आहेत लाडक्या बहिणीसाठी. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर महिलांना पैसे जे आहेत ते येणार आहेत. ठीक आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. लाडकी बहीण योजना कुठेही कुठेही बंद होणार नाही किंवा काहीच नाही. ठीक आहे. तर बघूयात काय आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट. योजनेबाबत घेतला मोठा निर्णय. आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणी, आता हिवाळी अधिवेशन चालू झाले सगळ्यांना माहिती आहे. त्या पहिल्या दिवशी त्यांनी लाडक्या बहिणीसाठी एक सरकारचं डबल गिफ्ट जाहीर केलेलं आहे. योजनेबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय आहे तो आपण सविस्तर पाहूयात. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. बघा आपण सविस्तर माहिती काय निर्णय वगैरे काय बघा. ठीक आहे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर लगेचच जुलैपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून नोव्हेंबरपर्यंतचे जे 5 हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी ₹3,000 जमा करण्यात आले होते. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याबाबत लाडक्या बहिणीचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता आहे जो तुम्हाला ऑक्टोबरमध्येच ₹3,000 मिळाले होते. कारण नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार होती. त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे अडकून राहू नये यासाठी सरकारने नोव्हेंबरचे पैसे पण ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबरमध्ये दिले होते. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार, पुढचे हप्ते कधी मिळणार. तर ते आपण बघूयात काय आहे, कधी मिळणार. बघा, जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला ₹21 जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे ₹21 कधीपासून खात्यात जमा होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल. ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना ₹21 मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जेव्हा तरतूद होईल अर्थसंकल्पामध्ये बैठक होईल त्यामध्ये ₹21 जेव्हा जी-आर येईल प्रॉपर तेव्हाच, म्हणजे पुढच्या वर्षीपासून तुम्हाला ₹21 मिळतील. सध्याच्या डिसेंबरचा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे? तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे ₹1,500, ना की ₹21. ₹21 जेव्हा जी-आर येईल किंवा पुढच्या वर्षीपासून तुम्हाला ₹21 पडू शकतात. बघा, आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ₹1,400 कोटी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा, बघा महत्त्वाचं काय महिलांसाठी तर आहेच, तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3,050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी 1,500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1,212 कोटी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी
514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे बघा, सगळ्याच योजनांसाठी किंवा सगळ्याच महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांसाठी असो, महिलांसाठी असो किंवा घरकुल असो, मुंबई मेट्रो असो, सगळ्यांसाठी तरतूद जी आहे ती झालेली आहे. एवढ्या कोटी सगळ्यांना त्यांनी एवढ्या कोटींची तरतूद जाहीर झालेली आणि त्याच्यावर साईन पण करण्यात आली आहे. ठीक आहे, मागण्या मंजूर झाल्या आहेत सगळ्या. म्हणजे लाडकी बहिणीची मागणी पण मंजूर झालेली आहे. 1400 कोटींची तरतूद झाली आहे. त्यामुळे आता सगळ्यांना पैसे जे आहेत ते लवकरात लवकर खात्यात पडून जातील. लाडकी बहीण योजना अशीच चालू राहणार आहे. ठीक आहे. बघा, दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणीसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जातं. डबल का? बघा, कारण अन्नपूर्णा योजना पण तुम्हाला माहिती आहे, यामध्ये तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. ठीक आहे, यासाठी पण त्यांनी 514 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांना पैसे पण आलेत सिलेंडरचे, पण काही महिलांना अजून नाही. त्यांना काय करायचं आहे, तर याची महत्त्वाचे काय आहे बघा, महत्त्वाचे नियम काय आहेत अन्नपूर्णा योजनेसाठी. पहिलं तर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र असायला हवं. जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आपोआप तुम्हाला अन्नपूर्णा योजनेसाठी पण तुम्ही पात्र होताय. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मेसेज येतो की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहात. ठीक आहे, मेसेज आला की तुम्हाला पैसे चालू होतील आणि हे पैसे जे आहेत ते वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे मोफत मिळणार. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही मला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. पण त्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तुमचं जे गॅस कनेक्शन असतं घरातलं ते महिलांच्या नावावर हवं आहे. ठीक आहे, आता बहुतांश घरामध्ये ते गॅस सिलेंडरचं कनेक्शन जे आहे ते पुरुषांच्या नावावर असतं, सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला ह्या योजनेसाठी योजनेत पात्र ठरायचं असेल तर तुम्हाला ते जे कनेक्शन आहे ते तुम्हाला महिलांच्या नावावर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही केलं नसेल तर आता तुम्ही गॅस एजन्सीकडे जाऊन लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमच्या नावावर किंवा महिलांच्या नावावर तुम्ही गॅस कनेक्शन करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अन्नपूर्णा योजनेसाठी पण लाभ मिळेल. कारण ही पण योजना अशीच पुढे चालू राहील आणि लाडकी बहीण योजना पण चालू राहील. त्यामुळे दोन्ही योजना ह्या डबल गिफ्ट आहे महिलांसाठी किंवा आपल्या लाडक्या बहिणीसाठी डबल गिफ्ट सरकारनं दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही योजनेअंतर्गत तुम्हाला जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुमची कामे जे आहेत ते करून घ्या. सरकारचं आता हे जे मागणं मंजूर झाले याचा अर्थ पैसे पडायला चालू होतील, कधी घोषणा होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुमची आधार लिंक असेल, सीडिंग असेल, KYC असेल ते लवकरात लवकर बँकेत जा, बँकेत चेक करा. काही प्रॉब्लेम असेल तर तो व्यवस्थित सोल्युशन त्याचं काढा, आधार लिंक करा, जेणेकरून पैसे यायला चालू झाल्यावर तुम्हाला लगेच पैसे पडतील. तुम्हाला कुठे वाट बघायची गरज लागणार नाही. आणि अन्नपूर्णा योजनेसाठी पण तुम्हाला गॅस सिलेंडर तुमच्या नावावर पाहिजे, गॅस कनेक्शन तुमच्या नावावर हवं आहे. त्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीकडे जायचं आहे. तिथलं तुमचं जे काही डॉक्युमेंट्स असेल तुम्हाला द्यायचे आणि तुमच्या नावावर कनेक्शन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याचा आन्सर देईल. पण आता लाडकी बहिणीसाठी डबल गिफ्ट सरकारनं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहिणी खूप खुश आहेत आणि खूप मोठी आनंदाची बातमी महिलांसाठी आहे. कारण आता लाडकी बहीण योजनासुद्धा पुढे अशी चालू राहील. महिन्याला तुम्हाला पैसे मिळत राहतील आणि आता 1500चे 2100 रुपये पण लवकरच होतील. म्हणजे पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षीपासून तुम्हाला 21 रुपये मिळू शकतात महिन्याला. त्यामुळे खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे किती महिन्याचे पैसे राहिले आतापर्यंत किंवा किती महिन्याचे पैसे आलेत आणि किती राहिले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल की अजून एवढ्या महिन्यांचे पैसे आहेत ते उरलेले आहेत. ठीक आहे, तर हेच आहे महत्त्वाच्या बातम्या. तर आता मोठ्या योजनेबाबत दोन्ही योजनेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने, जेणेकरून लाडक्या बहिणी आता खूप खुश होतील आणि त्यांना त्यांचे जे पैसे आहेत किंवा त्यांचे जे सिलेंडर आहेत, गॅस सिलेंडरचे पैसे असतील, लाडक्या बहिणीचे पैसे असतील ते मिळायला चालू होतील लवकरच. तर तुम्ही आता वाट बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काही क्वेश्चन असेल कमेंट नक्की करा.